अन्ना प्लीज फायनल मॅच आहे, इंटरेस्टिंग मॅच आहे, लक्ष द्या प्लीज. सर तुमचं योगदान आज खूप आम्हाला फायदेमंद ठरलंय. एक अंपायर अजून आलेला आहे, एच के बॉईजचे ओनर. स्टार्ट. पहिल्या ओव्हरसाठी सज्ज आबा. बॅटिंगसाठी सुमित सज्ज. गुड बॅटिंग, गुड बॅटिंग. तसेच गणेश सोनार यांचं हार्दिक स्वागत. खूप उत्कृष्ट अशी बॅटिंग करतात सुमित. 2 बॉल 2 रन. हलका ठेवून लेग साईडला वंडीच्या स्वरूपात 1 रन. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग प्रसाद. चार बॉल 4 रन. गुड शॉट भूषण. स्वीपच्या स्वरूपात 1 रन. हवा प्रयत्न करतायत विकेट घ्यायचा, पण विकेट काहीसा मिळत नाहीये. गुड शॉट भूषण. आधी बॉल. ओव्हर. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 6 रन. गुड बॉलिंग आबा. हलक्या हाताने ठेवलेला ऑफ साईडला बॉल गेलेला आहे. बॅटची कडा लागून सिंगल रनसाठी गेलेला आहे. एक ओव्हर 1 बॉल झालाय आणि 7 रन झालेले आहेत. गुड शॉट. गुड स्टॉप, गुड स्टॉप बाबा. 2 रन वाचवले, 1 रन वाचवला संघासाठी. गुड फिल्डिंग बाबा. बॉल टू बॉल स्कोर चालू आहे. प्रॉपर बॉक्सची बॅटिंग चालू आहे. बॉलिंग सुद्धा एक्स्ट्रा टाकत नाहीये. फायनलचा सामना काय असतो तो या सामन्याला बघून आपण बोलू शकतो. हलकासा बॅट ठेवून सिंगल रन चौटी धाव
पूर्ण केलेली आहे. एक मिनिट. स्कोर 10 रन 10 रन. 4 बॉल 10 रन. नो बॉल टाकलेला आहे. अतिरिक्त धावा नो बॉलच्या स्वरूपात. मला विचारू काय डिसिजन, मी बाहेर गेलो. ओव्हर ऍक्टिंग नाही रे, माझा मित्र आहे भाई. ए भाई झालं, तुमचं पहिलेच कारभार आटपलेला. व्हाईट बॉलच्या स्वरूपात 1 रन ऍड झालेला आहे. 4 बॉल 12. दोन रनच्या स्वरूपात तुडी मारलेली आहे. शिवानी प्रयत्न केला होता पण काहीसा तो बॉल अडवता नाही आला. चांगली फिल्डिंग केली आहे. 3 रन वाचवले संघासाठी सुधीर दादा. गुड फिल्डिंग. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 15. कुठेतरी स्कोर बोर्ड आता वाढवायचा प्रयत्न करतात दोन्ही बॅट्समॅन. सेन्सिबल बॅटिंग सुमित आणि भूषणद्वारे होत आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट सुधीर वर्सेस भूषण. बघूया 6 बॉलमध्ये काय होत आहे. गुड शॉट, गुड स्वीप शॉट, गुड बॅटिंग भूषण. कुठेतरी धावसंख्याचा जोर जो चालू आहे तो कुठेतरी थांबवायचा आहे, अडवायचा आहे. विकेटची आवश्यकता आहे. चांगली भागीदारी करतायत संघासाठी भूषण आणि सुमित. गुड बॅटिंग भूषण. सिंगल स्वरूपात 1 रन. तीन बॉल झालेत. 18 धावसंख्या उभारली आहे दोन्ही बॅट्समॅननी. बॅट्समॅनला बघितलं तर पुढे येतोय. अंगावर टाकण्याचा प्रयत्न केला पण सिंगल स्वरूपात 1 रन दिलेला आहे. पुन्हा एकदा धावचीज झालेले आहेत. सुमित खूप चांगली बॅटिंग करत होते. काहीसं कॉर्डिनेशन चुकलं आणि एक विकेट मिचच्या स्वरूपात. फायनलचा सामना. मिचने एक पहिली विकेट घेतलेली आहे. बॉलरकडनं विकेट येत नव्हती. फिल्डिंगमुळे एक विकेट आलेली आहे. गुड प्ले शिवनेरी बॉयज. वन टू गो. गेलो का गाणं रोज होते ना. तासा मॅच गेलो का खेळले, मी तासा मॅच इथे होतो. 1 to go मामा. हम 1 to go. बॉलर चेक. गुड कीपिंग बाय विनय.
पंचांचा निर्णय अंतिम राहील. पंचांनी वाईटचा डिसिजन दिलेला आहे. कृपया हॅलो, कृपया लक्ष द्या. ज्यांनी कोणी रस्त्यावरती बाईक लावल्या त्यांनी प्लीज त्या बाईक आतमध्ये किंवा व्यवस्थित लावावे. ट्रॅफिक होतोय बाहेर. कृपया लक्ष द्या. त्याच्या मॅच झालेल्या आहेत, त्यांच्या बाईक बाहेर असतील तर त्यांनी नीट लावाव्या. 5 बॉल 20 रन. हॅलो हॅलो हॅलो, सॉरी सर. 5 बॉल 20 होते. 1च्या स्वरूपात डिक्लेअर. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 हा स्कोर झालेला आहे. प्रयत्न करतायत ह्या 6 बॉल मध्ये 6 रन येतील तर धावसंख्या 27-28 पर्यंत पोहोचेल. 21 झाला ना. फिल्डिंग काहीशी चांगली करायची आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21. बॅटिंग वरती अजय. आज अजयने सुद्धा खूप चांगली कामगिरी केली संघासाठी. खूप सारे विकेट्स त्यांनी विकेटीच्या मागे विकेटी किपर म्हणून घेतलेत. चांगला असा शॉट मारलाय. गुड बॉलिंग मंदार. बॉलिंग साठी आहे मंदार, बॅटिंग साठी अजय. 5 टू गो. धावसंख्या चालू ठेवावी यासाठी जर शॉट जात असतील सिंगलचा धावसंख्या ऍड केलेली आहे. लेट कटच्या स्वरूपात सिंगल रन. ती मॅच काढली आहे. नो बॉल. ते लक्ष देऊ दे. शनिवारी आहे खरं चषक. कोणतरी बघताय आपल्याकडे बघ बाजूला उभं राहून. सिंगल स्वरूपात 1 रन. जग्या पण आता येऊन झाला. स्कोर किती बॉल झाले? 4 बॉल 25 रन. उत्कृष्ट अशी फिल्डिंग केली आहे. ह्या मॅचचा सुद्धा मॅन ऑफ द मॅच हीच घेणार असा अट्टहास केला आहे सुनीलदादांनी. हेच बॉल लास्ट संडे त्यांनी बॉल सोडला होता. आज तो बॉल पकडलाय. असे 2 ते 3 बॉल त्याच त्यांनी पकडले चांगले एका हाताने. बॅट बोलता ना तेव्हा आठवत. हा पळाला काय बेशरम तू लवकर टिकोली पण असं गेला पळ झाला. तुझे तर काय नाही शिस्तबद्ध. त्याला ऐकू मला बघितलं. एवढा त्याच स्पीड मध्ये लगेच पळ झाला. हा पळ लगेच ह्याला ऐकू. मी काय YouTube वरती आज वाटली पाहिजे YouTube वरती या स्पीड मध्ये रन पोहा त्याच स्पीड मध्ये पळत गेला असतो. पंचांनी लक्ष द्यावे. फायनल मॅच चालू आहे.
साईडम टाकायचा प्रयत्न केलाय. नको रे बाबा सरळ टाका. धावची झालेत भूषण शेवटच्या बॉलला. गुड बॉलिंग मंदार. बेसिक 6 बॉल टाकून निघून गेले ते. त्यांना माहिती आहे सायडन टाकायची गरज नाहीये. चेक करून एक बॉल सायडनचा टाकायचा प्रयत्न केला होता त्यांनी. शेवटच्या बॉलला विकेट. दुसऱ्या रन आला. एक रन आलाय. 27. 27 टू विन. फिल्डिंग साठी सज्ज रायगड बॉयज. वेल प्लेड दत्ता. वेल प्लेड युवान. वेल प्लेड कल्पेश दादा. वेल प्लेड सुमित. भूषण. अजय. धर्मा. चांगला संघ बनवला आहे सुमितने. हा ऑक्शनच्या वेळी आम्ही बघितल्या आहे या गोष्टी. हा बोला ना. पहिल्या 3 देवाच्या दिल्या. रायगड रॉयल्स. वेल प्लेड बॉयज. अंपायर खूपच स्ट्रिक्ट आहेत. त्यांना फालतुगिरी चालत नाही. ज्यांनी सकाळपासून आपल्याला चांगलं योगदान दिलेलं आहे त्याच्या अन्नासाठी प्लीज टाळ्या झाल्या पाहिजे. सगळ्यांनी टाळ्या वाजल्या पाहिजे. अमन गीते. 27. मन बघितलं. काय नाही म्हणत. वेल कीप अजय. संघासाठी 1 रन वाचवला आहे. डेली भेटेना मागे लागले काय नव्हतं. वेल पेड युवान. जाऊ दे. 1 रन गेलेला आहे. सिस्टम वाचला अगदीचा. झाडाला लागून. झाडाला लागून लक्ष पाहिजे आपलं. पेडणेकर रागवलेले आहेत. हे प्लस आहे मित्रा. आधी टॅप मास्टर प्रफुल सिंगल स्वरूपात टॅप मारलेला आहे. रिव्हर्स शॉट प्रयत्न केला होता. काहीसा हातात नाही आला. 6 बॉल सांग. 6 बॉल नंतर. 6 बॉल नंतर
सिंगल स्वरूपात बॉल 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 गुड शॉट सिंगल स्वरूपात धावसंख्या चालली पाहिजे मॅच त्यांना चालवायची आहे मॅच जिंकायची आहे दोन स्वरूपात टुरी शॉट चांगला मारला होता एक ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला आहे 8 व्हाईट बॉलच्या स्वरूपात धावसंख्या थांबवायची आहे एक्स्ट्रा स्वरूपात 1 रन ऍड झालेला आहे प्लीज बाहेरून कोणी बोलू नका प्लीज पेनल्टी बाहेरून प्लीज बोलू नका शिवबाई कमिटी कसं होतं असं बोल चालेल आणि ज्यांनी कमिटीला नेमलं ते पण गुड फिल्डिंग कम ऑन केसी व्हाईट बॉल फिल्डर चांगली फिल्डिंग करतायत कुठेतरी धावसंख्या थांबवायची असेल तर एक्स्ट्रा स्वरूपात रन नाही द्यायचे खूप चांगला सपोर्ट भेटलाय सेक्टर 7 मधून आम्हाला जे सकाळपासून आपल्या इथे थांबलेले आहेत छोटा साई सेक्टर 4 ब्लॉक वर टाकला होता काहीसा बॅट्समॅनला कळला नाही बॉल झाले हो लक्ष दे ना 4 बॉल गुड फिल्डिंग भूषण मॅच चालवायची आहे भाऊ गुड फिल्डिंग भूषण चालवायची आहे चांगलं असं मार्गदर्शन अजय देत आहेत यष्टी मागून काहीसा मंदार सुद्धा प्रयत्न करतायत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 13 तसेच आपल्या स्कोरिंग साठी आम्ही आधी यांना नेमलं होतं पण त्यांनी आज खूप उत्कृष्ट असं काम केलेलं आहे त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे
या ताईने वाजवतात. 12 बॉल 14ची मॅच आणि हा टोळीने कितना हो रे 11-13 हा 11-12 11-12ची मॅच आलेली आहे. गुड कॅच भूषण, गुड कॅच. चांगला शॉट मारला होता भूषणने, फिल्डिंग करून तो अडवला. कॅच स्वरूपात एक विकेट गेलेली आहे. गुड बॉलिंग सुमित. हार्डलक प्रफुल. तीर्थ उर्फ आबा, तीर्थ दत्ताराम पाटील त्यांच्या नावाचा दबदबा आहे. तसे इंडियन टीम मध्ये वरुण चक्रवर्ती आहेत, तसेच हरियाणामध्ये तीर्थ आबा. असं ऐकायला आलंय की ते अलिबागवाले पाटील आहेत. 10-12 शांत असे प्लेयर आहेत. दहा बारा दोन स्वरूपात उत्कृष्ट असा शॉट मारलाय आबानी. शिवनेरी बॉईज प्लीज शेअर करा आपल्या प्लेअरला. खूप चांगला खेळला त्यांनी. विकेट गेली सुद्धा तरी त्यांनी जो शॉट खेळलाय, जो कॉन्फिडन्स दिसला त्यांच्या शॉट मध्ये, हा उत्कृष्ट होता. 9 बॉल 10. अतिशय कूल माइंडेड तीर्थ पाटील. गुड शॉट, गुड शॉट, गुड शॉट. खूप चांगला असा खेळ. का माइंड तीर्थ पाटील, तीर्थ दत्ताराम पाटील. तीर्थ थोडं जीभ जड आहे. पंचाने आपला निर्णय सांगावा. पंचाने आधी डिस्कस करून घ्यावे. कृपया शांतता राहावी. आबा चक्रवर्ती, एक लक्षात ठेवा, वरुण चक्रवर्ती बॅटिंग करत नाही, पण आमचा आबा जो आहे आबा चक्रवर्ती बॅटिंग सुद्धा करतो आणि बॉलिंग सुद्धा करतो. फिल्डिंगचं माहित नाही, फिल्डिंगचं माहित नाही. तीर्थ दत्ताराम पाटील, ब्रँड इज ब्रँड. नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है फायर. मैं झुक के खेलेगा सारा. जर तीर्थ दत्ताराम पाटील यांनी मॅच जिंकवली तर आधीकडून 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे. बॉलर चेक. चांगलं येतं करायला, मजा येते. दोन. मॅच चालवायची आहे भाई. खूप चांगला खेळतोयस. 4 बॉल 4 2 मारले त्याने. 6 बॉल 4 रनांची आवश्यकता आहे. काहीतरी मॅजिक करायचं आहे, काहीतरी मॅजिक करायचं आहे.
रायगड रॉयल्सला काहीतरी मॅजिक करायचं आहे, त्यासाठी एक्सपिरियन्स लागेल. पुढील ओव्हर टाकण्यासाठी धर्मा सज्ज आहेत. बॅटिंगसाठी आहे मंदार. 3 मॅच हरले आता जिंकलं मी पण ते आता मध्ये झालं 4 6 बॉल 4 ची आवश्यकता. सेन्सिबल गेमची आवश्यकता आहे इकडे बॅटिंग करून. कारण का बॉलर जो आहे तो सकाळपासून चांगली बॉलिंग टाकतोय. बॅट्समॅनला टाइम देत नाहीये. टप्पा एकदम आखूड टप्पा टाकून बॅट्समॅनला आउट करतोय. उत्कृष्ट अशी बॉलिंग धर्माकडून. तसेच या सामन्यामध्ये उत्कृष्ट अशी आपल्याला फिल्डिंग बघता आली, बॅटिंग बघता आली, तसेच बॉलिंग बघता आली आपल्याला. त्यामुळे धर्माने सुद्धा आपल्याला हॅट्रिक घेऊन दाखवली होती. किती 4 बॉल 2 रनांची आवश्यकता. खूप सुंदर असा खेळ झालेला आहे फायनलचा. 4 बॉल 2. टॅप रेने असू दे उन्हाळा असू दे मी टॅपच मारणार. उत्कृष्ट टॅप खेळतात मंदार. एक पाहिजे फक्त. 1 रनांची आवश्यकता. खूप चांगलं खेळतोय मंदार. दोन्ही सामने त्यांनी एखादी घेऊन जिंकून दिले आपल्या संघाला. नो बॉल. आणि आजच्या HPL सीझन 4 चा विनर संघ आहे. या टीम मध्ये आहे तीर्थ दत्ताराम पाटील. ब्रँड इज ब्रँड. खूप चांगली मॅच बघायला आली. तीर्थ दत्ताराम पाटील का जिंकला? तीर्थ दत्ताराम पाटील का जिंकला हे जर तुम्ही कुणाला विचारलं तर मी एकच आन्सर सांगेन,